बँकेचा छळ करून तसेच मारहाण करून डोक्यावर पिस्तूल ठेवून मारहाण केल्याप्रकरणी पेण येथील उद्योजक सुरेश पाटील, अमर पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी सुरेश पाटील यांच्या सून प्रज्ञा अमर पाटील यांनी पेण पोलिसात तक्रार दाखल केली आहे। सदर प्रकरणाबाबत प्रज्ञा पाटील यांनी शनिवार दिनांक 29 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली। अमर पाटील आणि याच्यापूर्वी मी दिव्याला राहणारी आहे। माझं लग्न हे पेणमध्ये झालं। माझे सासू सासरे आणि माझा दीर, माझी नणंद आणि तिचा हस्बंड हे मला कंटिन्यू त्रास देत आहेत। त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी, माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करतात, नाहीतर मला हाकलून टाकणार हे सगळं बोलतात। आणि मला येऊन घरी मारहाणही करतात। इवन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली का आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही, तर तरी मला येऊन पुन्हा पुन्हा मागणी करतात आणि मला हाकलण्याचा प्रयत्न करतात जिथे मी राहते। आता मी त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करते। इवन त्यांचा एक गुन्हा झालेला आहे, पण त्यांना काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही। सुरेश पाटीलचा कोण काही करू शकत नाही हे मला सारखे सारखे तो धमकी देतोय आणि तू इथून निघून जा, आमची बिल्डिंग आता तुटणार आहे, तू इथून निघून जा, आमचा व्यवहार सगळं झालेला आहे, 10 दिवसाच्या आतमध्ये तुला हाकलून देतोय हे सगळं बोलून तो मला तिथून काढण्याचा प्रयत्न करतोय। पण मी तिथून निघत नसल्यामुळे तो येऊन मला सारखी सारखी मारहाण करतोय आणि मी त्याच्यावरती कंप्लेंट नोंद करते, पण माझी ही कंप्लेंट नोंद होत नाहीये पोलीस स्टेशनला। इव्हन मी एसपी कडे जाऊन आलेली आहे, पालकमंत्रीकडे जाऊन आलेली आहे, तरी माझी काय कंप्लेंट नोंद होत नाहीये। ते मला धमकी देत आहेत का एसपी पर्यंत आमचे डब्बे जात आहेत आणि पोलीस स्टेशन आमचं मॅनेज आहे, पोलीस आमचं काय करू शकत नाही, तर मग तूही आमचं काय करू शकत नाही। हे त्या दिवशी 2 दिवसाआधी माझ्या घरी येऊन मला मारहाण केलं आणि तेव्हाही त्यांचे स्टेटमेंट हेच होते सेम जे आता मी सांगते। की त्यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आहे, ती लायसनवाली रिव्हॉल्वर आहे, तर ते वारंवार मला त्या गोष्टीची धमकी देत असतात का तू इथून निघून जा, नाहीतर मग तुला मी गोळी घालून मारून टाकेन। तर याच भीतीने मी एवढ्या महिने पण त्यांच्यावर कंप्लेंट केली नव्हती, कारण का मी माझ्या 2 मुलांसोबत राहते तिथे आणि मुलांसोबत राहत असल्यामुळे मुलांनाही शाळेत जाऊन पाठलाग करणं, कोणालाही त्यांच्याकडे पाठवणं आणि धमकी बिमकी देणं हे सगळं चालूच होतं। त्यामुळे मी त्यांच्यावरती काय ऍक्शन घ्यायला घाबरत होती, पण नंतर मला जास्तच त्रास व्हायला लागला तर मी ते केलं। पण आता 2 दिवसाआधीही आलेला तो माझ्या घरी आणि त्यांनी मला मारहाण केलं। मारहाण करूनही त्यांनी मला बंदूक वगैरे लागली, इव्हन मला गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेली तर माझ्यावर तक्रार काय घेतलेली नाहीये। इव्हन तू काहीतरी खोटं बोलतेय किंवा काय, मी त्यांना हेही बोलली का तुम्ही आजूबाजूचे कॅमेरे चेक करा ते आलेले की नाही आलेले। तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांनी या अगोदरच 2 ऑगस्ट 2024 रोजी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। सासू सासरे, नणंद, दीर आणि पती। 2 ऑगस्ट 2024 रोजी कलम 85, 75, 115, 352/352 आणि 35 नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। ह्याच महिन्यामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात। त्यांचं असं तक्रार आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांना काही मारहाण वगैरे केली, त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली नव्हती। त्या संदर्भाने त्यांनी काल 28 तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे। त्या अर्जाची चौकशी अंती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत।